दौंड जनता न्यूजमध्ये आज आपले स्वागत आहे। आज आपण वरवंड या ठिकाणी आलेलो आहोत। येथील काही शेतकऱ्यांची पाण्यासंदर्भात खूप मोठी समस्या सुरू आहे आणि त्या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या ऑफिसर आले असता इथे कार्यालयातले जे मेन कर्मचारी आहेत किंवा जे साहेब आहेत पाटील साहेब ते आज इथं उपलब्ध नाही आहेत आणि शेतकऱ्यांनी इथं ऑफिसला टाळा ठोकलेला आहे। आपण अधिक जाणून घेऊन त्यांच्यासोबतच आज आपल्यासोबत पंचायत समितीचे सदस्यसुद्धा आहेत। आज अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगा? नमस्कार। गेले 10-12 दिवस आम्ही या ठिकाणी तो शेतकरी येत आहोत। आम्ही पाठपुरावा करत आहोत की आमच्या वरवंड गावाला प्यायला पाणी नाही। या ठिकाणी आमच्या जवळून बेबी मोठा कॅनल वाहत आहे, तर आमचं अक्षरशः कोरडं पडलेलं आहे। लोकांना इथे प्यायला पाणी नाही आमच्या गावामध्ये। तीच परिस्थितीची आहे। शेतीमध्ये आज अवस्था अशी आहे की उन्हाळा दिवस असल्यामुळं पिकं दोन चाललेली आहेत। आम्ही वारंवार त्या अधिकाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत। काही अधिकारी फोन घेत नाहीत आणि अक्षरशः वाईट अवस्था असताना आम्ही या ठिकाणी सर्व 100 शेतकरी या ठिकाणी आलो आहोत। पाटील भाऊसाहेबांना फोन केला होता, तासाभरी फोन केला होता, येतो म्हणले ते, पण ते अजूनही आले नाहीत आणि शेवटी शेतकऱ्यांनी आक्रमकमध्ये घेतलेलं आहे। आणि इथं या ठिकाणी आपण पाहत आहात या ऑफिसला आम्ही ताळ ठोकलेलं आहे। या विभागाचे अधिकारी साहेबांना मी फोन केला होता की त्वरित लोकांची मागणी आहे की या ठिकाणी आज पाणी सोडायचं यामध्ये आणि शेती पंचवाडा पाणी सोडा, पण त्यांनी या ठिकाणी त्यामध्ये पाणी सोडतो म्हणले, पण कधी सोडतो सांगितलं नाही। पण पंचवाडाच्या सुद्धा अशी अवस्था आहे, ते त्यांनी असेच उत्तर दिले की असे की पाणी सोडू असे त्या अवस्थेने सांगितलं नाही की ते सोडू। त्यामुळे शेतकरी झाले आक्रमक शेतकरी अक्षरशः चिडलेले आहेत। आमची वरवंडकरांची परिस्थिती अशी झालेली आहे, पाणी उशाला कोरड गशाला। आमचं गाव 10 ते 15 दिवस विना पाण्याचं आहे। इकडून तिकडून आणून महिला भगिनी कशी तरी आपली ताण भागवत आहे। मोठा व्हिक्टोरिया टँक आमच्या उशाला असताना तो कोरडा आहे। शेजारून आमचा मोठा उजवा कालवा जातो आहे, तो बी भरून चाललेला आहे, परंतु आमच्या वरवंडकरांना त्याची काही तहान आमच्या वरवंडकरांची भागलेली नाही। त्याचप्रमाणे 25 फाटा, या 25 फाट्यासाठी इरिगेशन का दुजाभाव करतंय हे मला काही कळत नाही। कारण सगळे फाटे सोडलेले आहेत आणि आमचा 25 फाटा काही सोडत नाहीत, कारण त्यांचं म्हणणं आहे की बेबी कालव्याचं तुम्हाला पाणी देऊ, पण आम्हाला बेबी कालव्याचं पाणी हे मान्यच नाही आहे। कारण आम्हाला गोड पाण्यासाठी आमच्या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत आणि त्या जमिनीच्या मोबदल्यात आम्हाला पाणी देणार आहेत। पुण्याचं घाण पाणी घेण्यासाठी आम्ही जमीन दिलेली नाही, तरी आम्हाला हे गोड पाणी मिळालं पाहिजे ही आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे। आणि जे हे इरिगेशन खातं आहे ना, ते अधिकारी जाड कातीचे आहेत, त्यांना आमच्या शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही। त्यांना मोठे जे कंपन्या वगैरे आहेत त्यांच्यासाठी त्यांना पाणी पुरवठा करताय आणि आमच्या शेतकऱ्याला पाण्यापासून वंचित ठेवतायत। भविष्य उभं करू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। ज्यावेळेस वरसगाव धरण झालं 80-81 साली 1980-81ला आणि तदनंतर वरवंडमध्ये जे पुनर्वसन झाले ते वरसगाव खडकवासला ह्या धरणाच्या पाण्यासाठी आमच्या जमिनी गेल्या। माझी स्वतःची वरवंडमधील 329 गट नंबरमधली 2 एकर क्षेत्र हे त्या खडकवासल्याच्या पाण्यासाठी गेले, पुण्यातल्या घाण पाण्यासाठी नाही। आणि जर 25 फाट्याला जर पुण्यातलं घाण पाणीच येणार असेल तर ते घाण पाणी आम्हाला नको आहे। आमच्या जमिनी पडीक राहिले तरी चालत्याल, पण आमच्या जमिनी गेलेल्या परत त्यांनी आम्हाला शासनाने आम्हाला माघारी द्यावात आणि ते घाण पाणी कुणाला द्यायचे त्याला द्यावं। आम्हाला पाणी सुद्धा ती घाण पाणी नको। जर द्यायचं असेल तर चांगलं पाणी द्या। आज महिना झाला खेळ चाललाय, त्या 25 फाट्याला पाणी सोड, 26 फाट्याला तीच अवस्था होती, 25ला तीच होती। खाली पूर्व पट्ट्यात पाणी, पश्चिम पट्ट्यात पाणी। वरवंडीच नेमकं असं काय कोणाचं पाप केलंय बाबा? हा एक लय मोठा म्हणजे घन प्रश्न आहे। लोकांची जर शेती टिकली तर शेतकरी टिकणार आहे,
शेती टिकवायसाठी त्याला पाणी लागणार आहे. पण ही जर पाणी द्यायची या पाटबंधारे खात्याची जर मानसिकता नसेल या गावासाठी तर हे ऑफिस कायमस्वरूपी बंद राहिलं तरी आम्हाला काय अडचण नाही. रिस्पॉन्स देत नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीये आणि आपण इथं गर्दी बघून पळून जाण्याचं सुद्धा हे करतायत. म्हणजे जनतेसमोर येण्याचं सुद्धा ते धाडस करत नाहीये. दौंड जनता न्यूजसाठी मिलिंद शेंडगे, दौंड.